म्हणून तुम्हाला मग काय म्हणलं 16 वर्ष जे आहे हे धोक्याचं आहे, बरोबर आहे का? ह्या वयात ज्ञानेश्वर होतो, तुकाराम ज्ञानेश्वर महाराज होतात, ह्या वयात छत्रपती शिवाजी महाराज होतात, संभाजी महाराज होतात, आणि ह्या वयात दाऊद होतो, आणि कोण कोण होतो, आणि कोण कोण होतो, आणि कोण कोण होतो. त्यामुळे ह्या वयात तुम्ही जर कलाटणी आयुष्याची बदलली नाही, तुम्ही स्थिर राहिला म्हणजे त्या चतुर्सूत्रीवर तुम्ही तुमच्या संस्कारावर चाललात ना, तुम्ही वाया जात नाही. 2 वर्ष तुम्हाला हे अस्थिर करणार, गडबड करणार, एकदा तुम्ही त्यातून बाहेर पडला ना, मग तुम्हाला कोण अडवू शकत नाही. तर तुमची गाडी बुलेट ट्रेनसारखी धावत आहे. पण इथं जर तुम्ही धडपडला, तुमच्या आयुष्याचं हे आयुष्य वय असं आहे की सर तुम्हाला कुठलीही मग काय ना बरं आणि वाईट आणि गोड आणि गोड, त्याच्यामुळे बरं आवडायला लागतं, खरं बघायला लागतं. आपण काय करतो, उदाहरणार्थ ह्या वयामध्ये कुठलीही चमकणारी गोष्ट, भगवणारी गोष्ट आपल्याला आवडते, आपण न कळत, उदाहरण मुलीसाठी सांगतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, माझ्या मुलीच्या वयाच्या तुम्ही त्याकडे आकर्षित होत जाता, असं आकर्षित होत जाता की तुम्हाला कळत नाही की काय होणार आहे. न कळत त्याच्या जवळ जाता, तुम्ही त्याला कडकडून मिठी मारता त्या वस्तूला, आणि नंतर तुम्हाला कळतं हा चमकणारा हिरा सोनं नाणं काही नाही आहे, हे पेंटेक्स आहे, हा काच आहे. ती काच तुम्हाला आम्हाला लागते, तुमच्या मनाला लागते, आरोग्याला लागते, घरादाराला लागते, संस्काराला लागते, आणि त्याचं गॅगिंग होतं आणि आयुष्यभरानं उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यावेळी आपल्याला कळतं की आपण लय पुढं आलो, आता पाठी जायला वाव नाही, आणि मग मुली जीवनाचं बरं वाईट करून घेतात. तर तुम्ही मगाशी जे 2 मुद्दे सांगितले त्याचं कारण ते होतं, कार्यकारी भाव असल्याच्या कुठेही जायचं नाही, आकर्षणीय असणार, निसर्गता आहे. जन्माला आल्यानंतर डावा उजवा, येण आणि नॉर्थ आणि साऊथ, तसं नर मादी हे आकर्षण आयुष्यभर राहतं, निसर्गता आहे. पण ते कुठंपर्यंत जायचं त्याची एक मर्यादा स्वतःला घालून घ्या. आणि एक गोष्ट करायची, ही गोष्ट करताना माझ्या आईवडिलांना काय वाटेल एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. मी आज बसलोय, माझ्याकडे पैसा आहे, नोकरी आहे, मला दारू देणारे रोज लोक आहेत, मी एखाद्या गेलो सर मला भेटला एखादा, साहेब चला जरा बसूया म्हणला, त्यानं मला ज्यावेळी दारू देईल, फुकट दारू देईल, त्यावेळी त्याचा काय ते बाळानं हेतू असणार आहे मला दारू पाजण्याचा. कोणी कुणाला फुकट पाजत नाही. ती दारू पिताना मी विचार केला, ही दारू मी ग्लास पिताना माझ्या बाबानं मला बघितलं, माझ्या आईनं बघितलं, माझ्या मुलानं बघितलं, त्याला काय वाटेल. ती ज्यावेळी गोष्ट तुमच्या मनाला येईल ना, त्यावेळी तुम्ही दारूला बघणार नाही, स्पर्श करणार नाही. ही गोष्ट कोणतीही गोष्ट करताना आपल्याला, ती गोष्ट वाईट करताना आपल्याला असं वाटत असेल की ह्या गोष्टीमुळे माझ्या आईवडिलांना मान खाली घालावं लागत असेल, माझ्या आईवडिलांना मरणासन्न यातना तयार होणार आहेत, प्रसंग येणार, लज्जेनं मान खाली घालणार आहे, आणि समाजामध्ये त्यांची किंमत कमी होणार आहे, असं जर वाटत असेल, एवढी गोष्ट तुम्ही थांबला ना मनामध्ये, तुमच्या हातून वाईट कुठली गोष्ट होणार नाही. लक्षात आलं? फार गंभीर होऊ नका, वृत्तीमध्ये घ्या. तर हे वय असल्याप्रमाणे थोडंच स्वतःला सांभाळायचं. ह्या वयात मी गेले, आम्ही सगळे गेलो, सर असतील, मॅडम असतील, आम्ही सगळे तुमच्या वयातून गेलो. असं काय आम्ही डायरेक्ट 15 उडी मारली, 20 वर्षामध्ये डायरेक्ट झूम करून गेलो, असं काय का नाही. सगळ्यांनी येतं, पण ह्याच्यामध्ये तुमचं भान तोड ढळ द्यायचं नाही, स्वतःचा मानसिक संतुलन ढळ द्यायचं नाही. त्यामुळे 3 गोष्टी करायच्या, मन, मनगट आणि मस्तिष्क. M3 फॅक्टर सांगतो, मन, मनगट, मस्तक, हे 3ला तुम्ही रेशो मेंटेन केला ना, तुम्ही हलणार नाही. माझा मित्र किती म्हणतो, चल दत्ता तुला फुकट दारू पाजतो, बाबा थँक्यू.